श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत छोलेची रेसिपी. तर मी इथं कांदा आणि टोमॅटो चांगले फ्राय करून गरमच त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. म्हणजे गरम गरमच ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला, पाणी ॲड करायचं नाही त्याच्यामुळं. आणि नंतर आपल्याला एका कढईमध्ये म्हणजे गरम कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये छोले मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि कांद्याच्या 3-4 पाकळ्या मी इथं ॲड केलेल्या आहेत. आणि नंतर आपण जी गरम ग्रेव्ही कांदा आणि टोमॅटोची बनवली आहे ती त्या मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. आणि मी रात्रीच छोले भिजत घातले होते आणि सकाळी ते कुकरमधून शिजवून म्हणजे 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि चांगले शिजलेले छोले आपल्याला त्याच्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचेत आणि चांगले परतून घ्यायचे. तर 5 मिनटासाठी आपल्याला ही चांगली उकळी येऊ द्यायची आहे बघा. तर रात्री भिजत घातल्यामुळे ते सॉफ्ट होतात आणि 4 ते 5 शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या. मग नंतर चांगले सॉफ्ट होतात. नंतर उकळी आल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याला. आणि आणखीन 5 मिनटं त्याला ठेवायचे. कारण 5 मिनटाच्या वर ठेवायची आवश्यकता नाही, कारण की आपण ते भिजत घालून शिजवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला गार्निशिंगसाठी त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे छानपैकी. आणि आपली छोलेची भाजी तर रेडी झालेली आहे. नंतर अगदीच ऑप्शनल आहे, बटर तुम्ही तुमच्या इच्छेने टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. आणि आपली छोलेची भाजी अशी तयार झाली आहे. तर आपण अगदी पुरीबरोबर किंवा भटुरेबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व करू शकतो. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.